आपण विजय संपादन केलात. आता मात्र काय रणनीती असेल आणि आजचा खेळ काय झाला आणि आयोजनाबद्दल नक्कीच एकंदरीत आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करायचं. खरं तर आज आम्हाला पहिला सामना जिंकायचा होता काही गुण करून. माझे 100% पुढच्या तिन्ही पण सामन्याला जाईल. आयोजन खरंच भारी खूप. नक्कीच थोडक्यात आपला मनोगत मात्र इथे व्यक्त केलाय. मी संदीप जाधव आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. आपण शेवट षटक हाताळलं आणि 2 धावा खर्च केला त्यामुळे संघ मालक यांच्याकडून आपल्याला तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. संदीपजी आपण सुद्धा यायचं आहे. एक मोठं दर्जेदार कामकाज आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्या संघाने मात्र इथे विजय संपादन केलाय. सो आपण यायचं आहे. तसेच कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय कुमारजी शेळके यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. नक्कीच अभिनंदन असेल. थोड्याच वेळात पारितोषिक आपल्याला मिळेल आणि जेव्हा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अर्थात आमच्या कॉमेंट्री बॅग्स मध्ये तिथे जोडले गेलेत व्हॉइस ऑफ शाहूवाडी अर्थात विरोजी पाटील सर आणि व्हॉइस ऑफ टिटवाला विश्ववाजी केणे सर. धन्यवाद सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार अभिवादन करून आपण जातो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 3 एक दैदिप्यमान सोहळा आपण नक्कीच कालच्या दिवसापासून अनुभवतोय. एक विद्यमान सामना नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूने तुकाई स्पोर्ट्स जुळेवाडी द ग्रेट मराठा विपक्ष श्री NV स्पोर्ट्स करवळे संघ. दोन्ही मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत आणि अमोली जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अमोल डगआउटच्या दिशेने देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर धावा लागले तब्बल 7. 1-7 अशी स्थिती सध्या तरी 6 दरम्यान चौकार येतोय आणि नक्कीच विचार केला तर आज आगळं वेगळं बक्षीस देखील लावलंय आणि आमचे या ठिकाणी मात्र संतोषजी नाचरे साहेबांच्या माध्यमातून देखील 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि 3 विकेट साठी देखील या ठिकाणी मात्र कॅश प्राइज असेल. आणि रोशनजी संते सर देखील जॉईंट होतात. रोशन संते सर आता मात्र आगळं वेगळं या ठिकाणी मात्र बक्षीस लावलंय. दीपक खोत जे संघ मालक आहेत जुलेवाडी संघाचा प्रति षटकारासाठी किंगफिशर स्ट्रॉंग आणि प्रति चौकारासाठी मॅकडॉल खंबा असं सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी मात्र आम्हाला सांगितलं. षटकारांच्या अटॅकसाठी 1000 चौकारांच्या अटॅकसाठी 1000 आणि तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 2000 रुपये आणि 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि हे खरं पारितोषिक आहे कारण की आज सुपर संडे आहे. हार्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक सगळं काय आपल्याला आज पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने रोशन संते सर आमचे या ठिकाणी मात्र जॉईंट होतात. आणि रोशन संते सर आपल्या माहितीसाठी दीपक खोत साहेब आमच्या गावामध्येच सध्या स्थायी आहेत. कोंडेरीचे ते नागरिक देखील आहे आणि त्यांचा आम्ही पुनश्च या ठिकाणी मात्र आभार व्यक्त करून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये शाहूवाडीचा बुलंद आवाज विनोद पाटील सर देखील जॉईंट आहेत. धन्यवाद सर. नक्कीच क्रिकेट बसलं असलेलं अतोनात प्रेम या ठिकाणी दीपक खोत साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच कौतुक करावं लागेल आणि कौतुकास्पद कामगिरी त्यांची नक्कीच राहिली या असोसिएशन मध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय नक्कीच रंगलाय. पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 10. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच जुळेवाडी संघ मातब्बर संघ अमित कांबळे प्रशांत सोने गणेश गायकवाड अक्षय चाके सारखे मातब्बर फलंदाज स्क्वॉड मध्ये आधी यावेळेस मध्ये काय फटका सजवला. हा आला एक बिग हिट. इट्स मॅक्झिमम षटकार अगदी आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेळला आणि षटकार आला त्याच्यावरती आणि चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पारितोषिक जरूर लावले गेलेत आणि नक्की जसं पारितोषिकांचा वर्षाव झाला तसं मात्र षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेल्या. गोलंदाज तयार पुनश्च ऑन दी मार्क राईट अमोर द विकेट ना. हो आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला येतील तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. चांगलं या ठिकाणी मात्र बॅटल पाहायला मिळतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज प्रशांत आणि अक्षय इथं दोन्ही मातब्बर संघ आपल्या संघासाठी एका बाजूने ठाणेवाडी संघ तर एका बाजूने नक्कीच ससेगाव संघ आहे.
दोन्ही संघाला बिलॉंग करणारे खेळाडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन एक धावा जित केली गेली. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तुकाई स्पोर्ट्स जुळेवाडी संघ. नक्कीच संघ मालकांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य असेल, कारण सकाळचं सत्र आणि सुंदर फलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रदीप आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील फटका चांगला आहे. इपेक्षा कव्हर चेंडूच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेषे पार. प्रशांत सोनेच्या बॅट मधून आरजे आणखी एक दिमागदार चौकार. नक्कीच प्रशांत सोने एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला. यावेळी देखील फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय. पुन्हा एकदा चेंडू जातो वन बाउंस सीमा रेषे पार. आणखी एक दिमागदार चौकार. यस, विचार केला चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजी सुरू झालाय, कारण की रोशन संदेसर जसा बक्षीस लावला, मागडोलचा खंबा, किंगफिशर स्ट्रॉंग आणि आता मात्र बॅटिंग देखील स्ट्रॉंग झाल्या. आतिषबाजी सुरू आहे मैदानाच्या चारही बाजूला. आता मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी आता मात्र नक्कीच ॲज अ बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये करते. गोलंदाज तयार. हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, कमालीचा चेंडू हाताला होता गोलंदाजाने आणि इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली रणनीती आखली गेल्या आणि चांगला देखील खेळ पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस 28 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आणि आता मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील व्हॉइस ऑफ डोंबिवली, आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशनजी संदेसर यांना ऐकूयात नक्कीच या पुढील मॅच साठी. धन्यवाद. थँक यू सो मच विश्वासजी केने. थँक यू सो मच विनोदजी पाटील सर. थँक यू सो मच सिद्धीजी गायकवाड सर. सामना सुरू आहे तो म्हणजेच आजच्या दिवसामधील दुसरा सामना. तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी आणि श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगले या 2 टीम मध्ये. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28. सुरुवात खूप चांगली केली या मॅच मध्ये. नक्कीच वेलकम रोशन संदेसर. नक्कीच काल देखील जोडले होते रोशन संदेसर. आज देखील आपल्यासोबत आपल्या वाणीतून इथं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे की अजूनही नक्कीच 5 मिनिटांचा वेळ शिल्लक असेल. पहिला चेंडू येतोय डॉट. नक्कीच सुरुवात चांगली झाली षटकाची. 3रा षटक नक्कीच सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जे प्रशांत गोपाळ सज्ज आहेत. पहिला चेंडू येतोय डॉट. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. STGPL चौकार. खूप चांगली कामगिरी, खूप चांगली सुरुवात विनोद पाटील सर राहिली आहे या मॅच मध्ये. दीपकजी खोत पुरस्कृत तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमची द ग्रेट मराठा हा संघ पाहायला मिळतोय. आणि ऑक्शन मध्ये देखील खूप चांगले खेळाडू त्यांनी निवडले होते.
बॅटची कडा आहे, शॉर्ट टर्माइनला क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती, चांगले क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. युटीसीचे फाउंडर शैलेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहे. अंतिम दिवस आहे, सुपर संडे आहे, हॅमर्ड केलाय सीमारेषे लगत. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी. क्या बात आहे पराग कानडे साहेब भाई तिथे आहेत. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिले. नक्कीच या ठिकाणी धावफलकावर धावा लागले तब्बल 35 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुनश्च एकदा गोलंदाज. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग बाउंड्री लाईन क्लिअर करा. चेंडू जातो सीमारेषे पार. बिग हिट. इट्स मॅक्सिमम षटकार. विनोद सर पाहिलं गेलं तर खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आलाय. वीरेंद्र सेवक स्टँड आहे आणि त्याच्यावरून हा चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. टेनेक्सचे हे चेंडू आहेत आणि या मैदानावरती कोणती धावसंख्या विनोद सर तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलेत. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि डीप कॉर्नर पॉइंटला क्षेत्ररक्षक घेत आहेत. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 43 धावा. नेक्स्ट मॅच आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि पनुंद्रे लायन्स या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43-43. नवीन गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज मार्कवर जयेश सावंत. खूप चांगली सरासरी विनोद सर मेंटेन ठेवली आहे. प्रति षटकामागे 14.33च्या सरासरीने या पहिल्या 3 षटकांमध्ये 43 धावा बनवल्यात. अंतिम षटक गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत शेट्टी सर आणि महेंद्र भवर सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी पाहायला मिळत आहेत. जीपी पॅनलचे हे नामवंत पंच आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय आहेत. धावसंख्या 44 धावा. 4-4 चांगली धावसंख्या बनवली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून. फिल्डर येतील. 2-2 फिल्डर आलेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. सकाळचे सत्र आहे. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये चांगली बॅटिंग, कारण की हे पोषक वातावरण असतं गोलंदाजांसाठी, परंतु या मॅच मध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं आहे. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अक्षयचा खेळ लागतोय. अजून एक धक्का, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी अर्थातच द ग्रेट मराठा या टीमला.
नवीन फलंदाज आपण पाहतोय राजू बरिष्टे, मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं राजू बरिष्टे यांना. यावेळी तशीच कामगिरी करावी लागेल. आता यावेळेस काय म्हणताय, थोडासा फंबल पाहायला मिळाला. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात राजू या माघारी परतवण्यास यश मात्र प्राप्त झालंय. किचक या ठिकाणी राजू बॅक टू डगआउट. अमित कांबळे येत आहेत नवीन फलंदाज. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आणि ग्लोरियस स्ट्रोक, स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 50 कंप्लीट, 52 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावांनी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय. तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमने श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगळे या टीम समोर 24 चेंडू बनवायचे, धावा 55. चला टॉस साठी या. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि पनुंद्रे लायन्स या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. चला विनंती असेल टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि पनुंद्रे लायन्स या टीमचे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस देखील करणार आहोत. मान्यवर इथे उपस्थित आहेत. उत्तम लोहार साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. या ठिकाणी टॉच केला जाईल. मी पुन्हा एकदा कॉल करतोय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर आणि त्यांना फाईट करतात पनुंद्रे लायन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. महेश लाड, आपण बॅट आणून द्यायचा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बॅट आणून द्यायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण शुभागमन करतोय. येलूर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सरपंच साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. चला दोन्ही कॅप्टनला विनोद सर, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. दोन्ही संघनायक टॉस साठी यायचं आहे. आणि करण थोडासा आवाज वाढवा या माईकचा. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. यस, थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन पनुंद्रे लायन्स आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलोर या 2 टीम मध्ये सामना असेल. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. काटाचा कॉल आहे आणि आलय छापा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलोर या टीमने. सकाळचं सत्र आहे, टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच पाहिलं गेलं तर समोर पनुंद्रे लायन्स संघ आहे. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा आयोजकांनी 1 नंबर नियोजन केलंय आणि
टीमचं आपल्या असोसिएशनच्या टीमचं मनापासून आभार मानतो. एवढी चांगली टुर्नामेंट खेळायला भेटते. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही देखील फलंदाजीच केली असते ॲक्च्युली, कारण की आम्ही 2 मॅच क्षेत्ररक्षण करून हरलो आहे. तर बघू, कारण की कालपासून जो पण पहिली बॅटिंग घेतोय तोच जिंकतोय. त्यामुळे मनाविरुद्ध आता मात्र नक्कीच मनासारखंच बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की इथून तुमच्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. ॲक्च्युली आम्ही 2 मॅच हरलो, त्यामुळे आता बाकीच्या दोन्ही मॅच अक्षयच्या टीमबरोबर आहेत. तर आम्हाला दोन्ही मॅच जिंकायच्या आहेत. आम्ही जास्तीत जास्त म्हणजे ॲक्च्युली 40 बॉल आम्ही 60 मारण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नो डाऊट स्पर्धा तर एकदम भारीच आपली, आणि आपली आहे, लोकांची नाही, ती आपली स्पर्धा आणि खूप भारी नियोजन आहे. असंच दरवर्षी करावं, आमचा नेहमी त्यांना पाठबळ असेल. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या टीमने आणि त्याने स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी पनुंद्रे लायन्स या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धाव 55 या मॅच मध्ये. इथं 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय करंगळे संघासमोर. गोलंदाजी मार्कवर प्रकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. नक्कीच एक धाव बाजीत केली गेली आणि एका धाब्याच्या मदतीने संघाच्या धाब्याचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 1. विश्वास आणि विश्वास. नक्कीच संघ मालकांनी दोन्ही विश्वासावर विश्वास ठेवलाय आणि विश्वासासारखी कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल दोन्ही विश्वासांना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतो प्रकाश. स्ट्रायकिंग एंडला विश्वास दळवी, मॅन फ्रॉम गवळेवाडी. गवळेवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील फुल टॉस चेंडू. नक्कीच थोडस दिशाहीन गोलंदाजी राहिली गोलंदाजांकडून. खेळाडू कक्ष आपण नक्कीच पंच आहेत. पंच आपला निर्णय चोख पार पाडतील. एक धाव नक्कीच अर्जित केले गेले. 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हे सकाळचं सत्र आहे. फलंदाजांनी पहिल्या इनिंग मध्ये वर्चस्व गाजवलंय. त्यानंतर मात्र यावेळेस मात्र गोलंदाज नक्कीच सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश कांबळे गोलंदाजी मार्कवर डॉट चेंडू येतोय. अचूक लाईन अचूक लेन देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट. प्रकाश स्क्वेअर कट केला. गॅप मध्ये आहे. आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. चेंडू होतोय फरार सीमारेषे पार. ह्या इनिंग मधील हा पहिला चौकार. च्या 55 धावा विनोद पाटील सर बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि विश्वास साळके आणि विश्वास दळवीने सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगळे, उत्तमजी लोहार आणि सूरज वारंग यांचा हा संघ आहे. यावेळी चांगला चेंडू होता आणि येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावा 4 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. धावसंख्या 6. नक्कीच आज डबल धमाका आहे. विनोद पाटील सर आज सुपर संडे आहे, ग्रँड फिनाले आहे, जेवणाची व्यवस्था आहे, नॉनव्हेज. यावी क्षेत्ररक्षक क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग. हा झेल पकडलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. सुरेश पाटीलने हा झेल पकडलाय.
नवीन आहेत. वैभव वारंग येतात नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय इनायत नंबर 3 वर नक्कीच सध्या नॉन स्ट्राईकला असतील. नवीन गोलंदाज देखील आपण पाहतो सांगी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रवीण मोरे मॅन फ्रॉम कोपाडी संघाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या मात्र दुकाई स्पोर्ट्स जोळेवाडी द ग्रेट मराठा संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल 5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. पहिला चेंडू राईट मध्ये विकेट. प्रवीण स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच सुरुवात चांगली झाली या षटकाची. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण मोरे नक्कीच अंडर 23 चा खेळाडू आपल्या नावाचा डंका नक्कीच या गोल उसरगरच्या मैदानावर वाजवतोय आतापर्यंत. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल केला डीप मध्ये फिल्डर आणि अमित कांबळे पर्यंत चेंडू पोहोचला नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. नक्कीच काल मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट होत्या. आज देखील टी शर्ट आहेत आणि ते देणं बाकी आहे. त्यामुळे विनंती असेल आपण क्या बात आहे कार्बन कमाल कॅच पकडली आहे अमित कांबळेने. कॅच ऑफ द डे सुरेख झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद. पहिल्या सामन्याचा दुसऱ्या दिवशी पहिला सामना आपल्याला पाहिला तर पातवडे विपक्ष परंतु त्यामध्ये सुपरस्टार मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातो सूरज निकम. नक्कीच या ठिकाणी दुर्वा स्पोर्ट्स सर्व अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते सामनावीरची. नक्कीच चांगली टी शर्ट नक्कीच ब्युटिफुल टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय सूरज निकम. नक्कीच ज्यांनी काल मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारला त्यांनी देखील आज यायचं आहे व्यासपीठावर. नक्कीच आपली किट आपण घेऊन जायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतो इनॅट नंबर 4 वर प्रदीप वीर. नक्कीच या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो NV स्पोर्ट्स करोंगळे संघ. यावेळी बॅटची लिडिंग इथे मात्र फंबल होते. चेंडू जातोय दन करत सीमा रेषे पार. दणदणीत चौकार. मच क्या बात आहे बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून खेळतात पॉइंटच्या दिशेने. क्या बात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय तो म्हणजेच श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगले संघ. 55 धाव बनवायच्या आहेत आणि धावा येत नाहीयेत. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत फलंदाज चौकार षटकारांची आतिषबाजी विनोद पाटील सर करावी लागेल या मॅच मध्ये करुंगले या टीमला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळता डीप मध्ये फील्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. जुलेवाडी द ग्रेट मराठा या टीमला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. बनवायचे धावा 55 या मॅच मध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सचिन दादा पाटील यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
आमचे तुतारी वादक गुरव बंधू देखील आहेत, त्यांचे देखील स्वागत करूया आपण या सकाळच्या सत्रामध्ये. आज सुपर संडे आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 चा हा अंतिम दिवस. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. नक्कीच सुरेख असं नियोजन, तितकं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर अमित कांबळे आपण पाहतोय. वा क्या बात आहे, वाऱ्याच्या वेगाशी वार्तालाप करणारा चेंडू. नक्कीच वेगावर स्वार झालेत अमित कांबळे. डॉट चेंडू येतोय आणि या डॉट चेंडूने नक्कीच धावफलक स्थिर आहे. पहिला चेंडू येतो डॉट. नक्कीच क्या बात आहे, सुंदर गोलंदाजीचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अमित कांबळे पुन्हा एकदा, यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, ट्रिपल अचित, वेल श्रम्यू, दांडी 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 गोल. उपाध्यक्ष साहेब नक्कीच सचिनदादा पाटील इथे उपस्थित आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याला आपण पुष्पहार अर्पण करूया. सचिन लोहार जे येस फलंदाज येत आहेत. लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या. सुंदर आणि मिडविन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा लागले तब्बल 16. 55 धावांचा टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. डान्सिंग डाउन द विकेट, लॉफ्टेड हिट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय. 8 चेंडू 33 धाव बनवायचे आहेत आणि लक फॅक्टर ऑन होत आहे. नशिबाचा हा चौकार मिळतोय. सामना अजूनही संपला नाहीये कारण की येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करंगळे या टीमला. इथं मॅच ऑन केले या चौकाराने. इथं 7 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज आहे. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सचिन लोहार इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित कांबळे यावेळेस देखील बीट केलाय. फलंदाजाला डॉट चेंडू काउंट केला जातो. षटक संपते आणि तिसऱ्या षटकांचा वादी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 26. आता मात्र समीकरण 6 चेंडूंनी तब्बल 29 धावा. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. नक्कीच 3 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. सहा चेंडू आणि 29 धाव बनवायचे आहेत. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ अंबरनाथ टॅलेंटेड समालोचक आहेत आणि एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. सोनू भांगर यांचं इथे आगमन होते, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये 29 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये.
नक्कीच जे समोर खेळाडू आहेत आय थिंक समर्थक आहेत त्यांना विनंती असेल थोडस आपण बाजूला उभं राहायचंय. 6 चेंडू आणि 29 धाव बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने दीपकजी खोत साहेब आणि शामरावजी कारंडे साहेबांचा संघ आहे आणि त्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. कारण की 6 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. करंगळी या टीमला समीकरण कठीण होत चाललेलं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले स्क्वेअर कट करता गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता मात्र प्रत्येक फटक्यावर मोठा फटका आपल्याला पाहायला प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का पाहायला लागेल. कारण 5 चेंडू आणि 25 धावांची गरज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. करंगळी संघाला पुढचा चेंडू यावेळी देखील फटका चांगला आहे. इनफिल्ड फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जातो दान दान करत सीमारेषे पार. चेंडू झालाय फरार. आणखी एक तडाखा हा आलाय चौकार. चौकार येत आहेत आणि आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक झालंय. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलाय कारण की बॅटिंग खूप चांगली होतीये या अंतिम षटकामध्ये. 4 चेंडू 21 धावा बनवायच्या आहेत. डान्सिंग डाऊन ड्राईव्ह केलं मध्ये फिल्डर येत आहेत. अमित कांबळे येत आहेत मिटील्या चेंडूवरती. पंच काय निर्णय आहे. पंच काय निर्णय आहे. हेमंत शेट्टी सर. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही पंच एकत्र येत आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि यस फलंदाज बाद आहे. तीन चेंडू आणि 19 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. तीन चेंडू आणि 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत कारण की चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे या स्पर्धेमधील. टाइम अप. विनंती असेल एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. पंचांना विनंती असेल कारण की वेळ घेतलेला आहे त्यांनी 16 मिनिटांचा आणि त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये येईल. नक्कीच ऑन साइडला खेळत्या टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्क्वेअर लीगला 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. या पुढच्या मॅच मध्ये अध्यक्ष साहेब आदरणीय संदीपजी चाळके साहेब इन ऍक्शन मध्ये असतील. खजिनदार अनिल पाटील साहेब देखील इन ऍक्शन मध्ये असतील. पनुंद्रे लायन्स या टीमच्या माध्यमातून. आणि आज सकाळी ते पहिला सामना पराभूत झालेले आहेत त्यामुळे इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं असेल प्रत्येक संघाला कारण की 4च संघ क्वालिफाय होतील ते म्हणजेच टॉप 4 मध्ये. या 20 ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये कारण की 1 चेंडू शिल्लक.
खूप मोठा विजय मिळवलेला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे दीपकजी खोत आणि श्यामरावजी कारंडे पुरस्कृत तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी द ग्रेट मराठा या टीमने आणि दीपकजी खोत यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू.